आणि इकडे सगळे कोळी बांधव आहेत बघा. हो अरे श्रीदेव वेताळदेवाचं या ठिकाणी मंदिर आहे बघा, सुंदर असं. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. आपल्यासोबत अक्षय आहे आणि ते आपल्याला प्रसाद दिला जाते. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलोय. हा सर्व जो एरिया आहे ना, हा समुद्राच्या किनारी आहे बघा. समोर आपल्याला सिलिंग दिसतोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण कामानिमित्त मुंबईमध्ये आलेलो आणि आता आपण आहोत ते वरळी कोळीवाडा या ठिकाणी. माझ्या मागे बघता समुद्रामार्गे नेण्यात येणारा सिलिंग आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर मला समजलं ना की ते वेताळदेवाचं मंदिर आहे. कुठलाही न विचार करता आपण दोघे जण माझ्यासोबत आहे. प्रशांत आहे आणि म्हटलं इथे आल्यानंतर आपण परत एकदा देव कुठे ना कुठे पाठीशी असतो, त्याच्यामुळे आपण पहिलं जाऊन देवाचं दर्शन घेऊया. तर हिच्या माझ्या मागे बघा सुंदर असं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊया, मंदिर बघूया आणि त्याचबरोबर मंदिराचं श्रीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण मंदिरचा परिसर बघूया आणि श्रीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलोय. हा सर्व जो एरिया आहे ना, हा समुद्राच्या किनारी आहे बघा. समोर आपल्याला सिलिंग दिसतोय. बघा आणि त्याचबरोबर इथे सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. श्रीदेव वेताळदेवाचं या ठिकाणी मंदिर आहे बघा, सुंदर असं. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. आपल्यासोबत अक्षय आहे आणि ते आपल्याला प्रसाद दिला जाते. आणि मंडळी, आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आणि आपल्याला इथे 500 रुपये आपल्याला श्रीदेव वेतोबाची या ठिकाणी पाषाण स्वरूपात हे आहे बघा. छोटंसं मंदिर आहे. इथे जे काही देवदेवतांची या ठिकाणी सुद्धा पाषाण रूपी आहे ते बघा. आणि इथे आलेल्या भाविक सर्वजण दर्शन घेत आहेत. आणि इथे आतमध्ये महिलांना प्रवेश नाहीये. सागबा देवी आणि अजून एक देवीचे नाव आहे बघा. आणि इथे आपल्याला श्रीदेव वेताळदेवाच्या या ठिकाणी पाषाण रूपी आहे बघा. आणि या ठिकाणी सुद्धा विधिवत पूजा वगैरे केली जाते. छोटंसं असं मंदिर आहे पण सुंदर आहे. आणि इथे सुद्धा एक पाषाण रूपी आहे बघा. या ठिकाणी आहे बघा, सूचना पण आहे, स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही. आणि या ठिकाणी बघा आणि इकडे सुद्धा मंडळी बघा आलेले भाई भक्त श्रीचं दर्शन सुद्धा घेत आहेत. मित्रांनो, आता आपण ना श्रीचं दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं. कारण इथे श्रीचं दर्शन झालं, इथले आपण मंदिर बघितलं, आतमध्ये श्रीचं गाभारा वगैरे बघितला. इथे ठिकाणी विधिवत पूजा सुद्धा केली जाते. आणि आता आपण हे बघा इथे आलो आहे शेवटच्या टोकाला, वरळी जो कोळीवाडा या ठिकाणी आहे. समोर आपल्याला ना हा सेलिंग दिसतोय बघा. आणि इकडे सगळ्याच्या कोळी बांधव आहे ते बघा. आणि एकदम आपण जवळ पोचलोय बघा. काय व्ह्यू आहे बघा. सगळीकडे आपल्याला होड्याच होड्या दिसत आहेत. आणि इकडे सगळे कोळी बांधव आहेत बघा. हो अरे
जसं आपण मित्रांनो मालवणला फिरल्यासारखं फील होतंय बघा. सगळीकडे होड्याच होड्या. आणि इकडे सगळं आपल्याला होड्याच दिसत आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आता आपण श्रीचं दर्शन घेतलं. सुंदर असं मंदिर होतं जे समुद्राच्या काठी होतं आणि त्याचबरोबर इथे आलेल्यांची सर्वजण भावी भक्तजन श्रीचं दर्शन घेत होतं. खूप भारी वाटलं, कारण कुठे ना कुठेतरी आपला देव हा पाठीशी असतोच. आणि वेताळाचं नाव कुठं ऐकलं की ते मंदिर बघल्याशिवाय मला तर काय थार होत नाही. आणि त्याचबरोबर आता आपण श्रीचं दर्शन घेतलं. आपल्याकडे कसं महिलांना गाभाऱ्यापर्यंत जायला देतात, पण इथे महिलांना ह्या जो गाभार आहे त्याच्या बाहेरच तिथे दर्शनासाठी थांबवलं जातं. आणि त्याचबरोबर इतर देवदेवतांचे त्या ठिकाणी पाषाणरूपी आहेत. आणि त्याचबरोबर आलेले भाविभक्तजन सर्वजण श्रीचं दर्शन वगैरे घेतात. तर मित्रांनो असा होता छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.